आज आपण बनवणार आहोत मुलांचा आवडीचा डोरा केक। हा डोरा केक घरच्या घरी साध्या पद्धतीने कमीत कमी इन्ग्रेडियंटनी बनतो। मुलांना खूप आवडतो, टिफिनला देण्यासाठी सकाळच्या वेळेत पटकन होतो। चला तर मग आपण घेऊया 1 कप मैदा। आपल्याला सगळे इन्ग्रेडियंट चाळून घ्यायचे चाळणीतून। इथं आपण घेतला बेकिंग सोडा ½ टेबलस्पून। आता आपण घेणार आहे मिल्क पावडर 1/4 कप। मिल्क पावडरच्या जागी तुम्ही कंडेन्स मिल्क पण घेऊ शकता। पावडर शुगर ½ कप। आपण हे सगळं चाळणीमधनं चाळून घेणार आहे। चाळून घेणं कंपल्सरी आहे। आता व्हॅनिला इसेन्स आणि 1 टेबलस्पून आपण याच्यामध्ये हनी घालणार आहे। डोरा केकमध्ये हनी घालणं गरजेचं आहे। आता आपण त्याला लागेल तसं मिल्क टाकणार आहे। आपण इथे 1 कप मिल्क टाकलेलं आहे। इथं बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे बॅटर। आता गॅसवरती तवा ठेवून लक्षात ठेवायचे तव्याचं टेम्परेचर जास्त नाही पाहिजे, तवा मीडियम गरम पाहिजे। त्याच्यावरती एकाच मापाने आपल्याला डोरा केक टाकायचे। तुम्ही बघू शकता इथं जाळी आलेली आहे डोरा केकला। आता झाकण काढून आपण त्याला पलटायचे। बघा किती छान रंग आलाय। अगदी 2 मिनिटात तयार होतो हा डोरा केक। ह्याला जास्त वेळ लागत नाही। असे मी घेतलेल्या मिश्रणापासून 6 ते 7 डोरा केक तयार होतात। आता मी ह्याला चॉकलेट लावून, तुम्ही न्यूटेला किंवा जाम किंवा बटर किंवा पीनट बटर लावून पण मुलांना देऊ शकता। हे बघा, मी इथं घरीच गनाश बनवलेले आहे। त्या गनाशपासून डोरा केकचं डेकोरेशन केलं आहे। मी दुसऱ्या पद्धतीने पण तुम्हाला डेकोरेशन करून दाखवते। बघू शकता किती सॉफ्ट आणि मॉइस्ट झालेले आहेत। अगदी 10 मिनिटात बनून तयार होतात हे डोरा केक। तुम्ही नक्की करून बघा। आता हे दुसऱ्या पद्धतीने मी इथं डेकोरेशन करून दाखवते। मी सगळे डोरा केक एकावर एक टाकून घेतलेले आहेत। त्याच्या आतमध्ये मी फिलिंग भरले बटर आणि पावडर। अशा पद्धतीने आपलं डेकोरेशन कंप्लीट झालं आहे। मी आता त्याला कापून दाखवते तुम्हाला। तुम्ही असंही कापू शकता किंवा डोरा केकसारखं मध्ये चॉकलेटचं फिलिंग भरून पण करू शकता। तुम्ही बघा, आपला छान डोरा केक रेडी आहे। थँक्यू।